गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली, काळी बायको केली तरी म्हणणार आई गो याने बरी केली, आणि मग काय ब्रह्मचारी ठेवत हवा. अरे तुम्ही बायको करू देत नाही, जगू देणार आहे. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेबळ आठवत, त्याला काही कळा होती बाई, नुसतं जोबा राहिला गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काय नाही याड्याला, पण नाचू नाचू जिरी होतं. अरे करू काय, मरू का. समाज तुम्हाला कसंच जगू देत नाही. पण माझी विनंती आहे, लोकांना सुखही सांगू नका आणि देवा सांगू सुख दुःख. देव निवारी भूक चालू देवाची या गावा, देव अनंत वाचाळ. तुकोबाराय म्हणले लोक जैसा ओक धरिता धर्मिणा. लोकांचं तोंड आहे, त्या वकारीला कोणी हात लावावी. ओक म्हणतात बरं का तुकोबाराय लोकांच्या तोंडाला, त्यापेक्षा अजून वाईट काय बोलावं हरकत नाही. पण मला विश्वास आहे बघा, किती समाजाने पाय खेचावे, किती संकट वाट्यात यावी, किती लोकांनी नावं ठेवावं, पण जोपर्यंत माझा तुझ्यावर विश्वास आहे, मी विश्वासानं सांगते एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस मला माहित आहे. मागे पुढे उभा आहे आली आघात. तुका म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भय. मी काय करतोय, किती मोठं करतोय महत्वाचं नाही, मी सत्य करतोय जे मला समाधान देत. अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता, त्याच्यामध्ये दृष्टांत होता. जंगलाला आग लागली, हत्तीचे घोडे लागले, सगळे पळतायत. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवते. लोक हसतायत. अक्कल आहे का ग तुला. अगं सामान्य आहेस तू. जंगलाचे राजे पळून गेले, हे मोठे मोठे शरीराने व्यापक असणारे प्राणी पळून गेले. तुझ्या एवढूशा जीवाने आणि एवढूशा चोचीने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरंच आहे तुमचं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असं सगळ्यात जास्त महत्वाचं. मग काही असू द्या, माझं नाव कीर्तन करणाऱ्यात नसलं तरी चालेल, पण कमीत कमी कीर्तन बंद पडणाऱ्यात तरी नसेल. माझं नाव सत्ता करणाऱ्यात नसलं तरी चालेल, पण सत्यात खोट्या घालणाऱ्यात तरी, आडफाटा घालणाऱ्यात तरी हे माझ्यासाठी पुरेच आहे. चांगलं नाही वागता आलं तरी, पण कमीत कमी कोणाचं वाईट होईल एवढं तरी वागणार. असं काय पाहिजे त्याला. हेच कर्मता शिकवत संत या विषयाकडे ताकद दादा. मग काही नाही करणार. जिथे एवढी मोठी सोन्याची लंका जळाली, त्यावेळेस ब्राह्मण म्हणून विषयाकडे आलात का. ब्राह्मण म्हणून महादेवानं लंकेच्या वास्तुशांतीला बोलवलं. ब्राह्मण म्हटल्यावर दक्षिणा द्यावी. शास्त्र वेद उपनिषद तोंड पाहत रावणाचे. अशी शुद्ध पूजा मांडली, असे गोड मंत्र म्हणले, देव खुश झाले. आधी शिव कसे शिव भोळा. नारद नागबाबा सांगतात सगळ्यात शिव भोळा आहे. काय मागायचं ते मागा. महादेवाने रावणाला सांगितलं. रावण म्हटले एवढंच द्यायची इच्छा आहे. जगातला पहिला पुजारी वस्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगला घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. लंका होती कोणाची, महादेवाची. झाली कोणाची, टिकली का. काय वाटतं हे जे आपण पोरींकडनं हुंडे घेतो टिकणार आहे. अरे त्याची लंका टिकली नाही, हे 2-4 लाख कुठे टिकवणार आहात. खरे पुरुष असा आहे तर लक्ष्मीच्या बदल्यात कधी लक्ष्मी घेऊ नका, कारण ती लक्ष्मी सगळं व्यापक सोडून तुमच्याकडे येते. जो व्यक्ती मुलींच्या बदल्यात लग्नात पैशाची अपेक्षा करतो मी त्याला पुरुष समजत नाही, जो एका स्त्रीला सुद्धा आपल्या मनगटाच्या जोरावर सांभाळू शकत. जर एखादी स्त्री सगळं सोडून तुमचं घर सांभाळू शकते तर तुम्ही पुरुष असून त्या स्त्रीला साधं सामर्थ्याने सांभाळू शकता. आणि कुठल्या हिंदू धर्माच्या ग्रंथात आहे पोरीला पहिल्या बाळपणाला माहेरी पाठवायचं. सांगा एखादी ओवी मला, सांगा एखादा श्लोक मला. हे आपल्या सोयीने आपण काढलं. कशाला असले सांभाळताय. तुमचं लेकरू आहे, तुमचं नाव मोठं करणार आहे, तुमची परंपरा वाढवणार आहे. कशाला सांभाळा ना तुम्ही. कष्ट करा, मोठे व्हा विषयाकडे. तेव्हा एवढी ताकद माझ्यात आहे. कोणापर्यंत मस्तक व्हायची गरज पडू नये. माझ्यासाठी सर्वस्वी तू असावा. मी तुझ्या चरणी चाकर व्हायला तयार. तू कुठल्याही रूपामध्ये येऊन तुझ्या चरणावर मस्तक ठेवणार. तू कसाही आवडतोयस मला. करारविंदेन पदाटपिंडम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. मला माहित आहे कुठल्याही रूपात येशील पण धर्माचा विजय ओ पालनहारी निर्गुणारण्यारी तुम्हारे बिन हमारा कौन नहीं हमारी उलझन सुलझाओ फटाफट तुम्हारे बिन हमारा कौन नहीं. विश्वास है मला ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं इन मुश्किलों से कह दो इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभू बडा. विचार केला ज्याच्या नामात एवढं सामर्थ्य आहे त्याच्या भेटीत काय असेल त्याच्या रूपात एवढा गोडवा आहे त्याच्या सांभाळण्यात काय असेल काय सांभाळत असेल मिठी पडली आपोआप तुझं झालो रे काय सांभाळच देवा तुझ्यासारखं सांभाळणंच नाही विठ्ठल उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती किती करतोस रे देवा. आणि ही सामर्थ्यता जेव्हा कळाली त्या दिवशी कळाली जर अहम वैश्वानरो भूत्वा परिणाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध चालवणं बोलवणं सोडा सोडा सूक्ष्मता लक्षात घे तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. विठ्ठलामध्ये अग्नी जी आहे तो विठ्ठल तो जगदीश्वर तो कृष्ण तो राम तो शिव तो विश्वेश्वर पंचमहाभूत मी अनुरेनो मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी तूही मीही जाशील कुठे मग काय माझे चित्त तुझे जेव्हा तुझं अस्तित्व कळलं तेव्हा माझं अस्तित्व कळलं जेव्हा माझं अस्तित्व कळलं तेव्हा माझी अवस्था तुझं पाहता सामोरी दृष्टी चित्त तुझे आता कोठे धावे मन तुझे चरण देखली या भाग गेला सगळ्यात चंचल असणार मन पाहिला पाहिला नन्नाचा नन्ना हरिणे माझे हरिले भानवित्त आता कैसी नो हे बरा मिठी पडली आपोआप तुझे झाले
लोक म्हणले तुम्ही झालं देवाचे, पण देवाने तुम्हाला काय दिलं? नो हे सारिता काय सांगावं. लोक म्हणतात, मला माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, आता नाही पण जेव्हा काळ सुरुवातीचा होता, मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी चालू केलं. आता माझं वयाचं 24वं वर्ष चालू आहे. 18-19 वर्ष झाली मी सेवा करते त्याला. त्यात माझं काहीच नाही. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाबी माळकरीच होता. माझ्या पूर्वजांनी परमार्थ केला आणि फळ माझ्या पिढीला मिळालं. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. जे कधीच संपत काय हरकत आहे माळ घालायला. अरे गळ्यात तुळशीची माळ जगण्याचं बळ वाढवत असेल, कपाळाचा चम्म आयुष्य सुगंधित करत असेल, दारातली तुळस सामर्थ्यवंत बनवत असेल आणि विश्वास विठेवरच्या मालकाचा प्रत्येक दुःखाला सुखात बदलवायची ताकद ठेवत असेल, तर स्वाभिमानानं सांगेल मी वारकरी आहे आणि विठेवरच्या मालकाचा दास आहे. काय हरकत आहे मला सांगायला. काय करू नये देवाने. 23-24 वर्षाची लेकरं आम्ही आज फक्त विश्वमाऊलीच्या चरणावर मस्तक ठेवलं. आळंदीच्या त्या ज्ञानोबरांच्या समाधीला मस्तक लावलं. त्या माईनं फक्त तिचं लेकरू झालं, तिच्या चरणावर मस्तक ठेवलं, पण अख्खा समाज आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. एवढं पुण्य पदरात टाकलं. अजून काय द्यावं आईने सांगा. त्या तुकोबारांना बाप म्हटलं, गाथा हातात घेतला, नाही कळला पण अभंग म्हणाला, न कळता म्हणला तरी कृपा करायची तेवढी नाही. ज्ञानेश्वरी कळली तरी वाचा. ज्ञानेश्वरी कळावी एवढी लायकी नाहीये आपली. आपल्याला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला आपण कळलो, आपल्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना कळू द्यायला लेकरू माझं. खूप येतात माऊली, खूप. फक्त ऊब लागू द्या ज्ञानोबा तुकोबांच्या. आयुष्यात एवढं मिळेल ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. दयाचा हरी कर, विठेवरचा मालक तुमचा बाप म्हणून पाठी शोभा लागेल. काय पाहिजे अजून. माऊली म्हणतात, काय सांगावं देवा, किती दिवस ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. अशी गत आमची. कळलं का. हत्ती कशाचा आहे, नेलाय कुठे, धुतल्यावर माघारी येईल का. कारण निर्माण कुठून झालं मीठ. मग पाण्यात गेल्यावर काय झालं, पाणीच झालं. जिथून निर्माण झालं त्याच्यापाशी गेलं की तेच झालं. ज्या दिवशी कळलं देवे दिला, त्या दिवशी कळलं भजना. ज्या दिवशी भजन केलं नो हे सारिता. अगदी आमची अवस्था मिठाच्या हत्तीसारखी. देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेलो. अजून काय झालं. किती मोठा मालक असला, किती मोठा पैलवान असला तरी शिष्याला सगळे डाव सांगत, एखादा डाव तरी राखून. किती चांगला शिक्षक असला, लेकरांना सगळंच सांगत, थोडं तरी राखून. किती किती मोठा गुरु असला, किती गोड गायनाचार्य असले, शिष्यांना सगळ्या चाली सांगत, त्यांची एखादी राखून. किती मोठे तखावात वादक असले, शिष्यांना सगळे बोल देणार, एखादं राखून ठेवणार. पण विचार करा, माझा विठेवरचा मालक जर त्याच्याकडे आलेल्याला सर्वस्वी देऊन देवच करत असेल तर किती मोठं मन म्हणावं माझ्या पांडुरंगाचं. तो एकही डाव राखून ठेवत वेगळंच करू शकत नाहीये कोणी. एवढं दिलं, मग काय हरकत आहे. जीव दिला. जर आत्मा आणि परमात्मा एक झाला तर भक्त ऐसे जाना जे देही, ज्याला याची जाणच नाहीये ना देवा. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबरांच्या वचनावर पायात चाल, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते. बिदरचा राजा दर्शनासाठी आला. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं, महाराष्ट्रात नाही. एवढी सुंदर देखणी मुलगी बघितली. एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलायचं. एवढं देखणं रूप बघून राजाने विचारलं, कोणाची रे. वेश्येची. बोलाव. येत नाही. वेश्येची असून एवढा माग भरून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतात, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, काही झालं दृष्टी न फिरे. एकदा देवाच्या दारात गेलं की माझे चित्त तुझे. जीव दिला तरी चालेल पण परमार्थ सोडायचा. पळून पळून पळणार कुठं कानोपात्रा. पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, पहिल्यांदा गाभारा ओलांडला, पहिल्यांदा याची देही डोळा. जगाचा मालक पाहिला. विठेवरच्या मालकाचं रूप बघितलं. आयुष्यभर समाजाने नीच कुळातली बिन बापाची वेश्येची म्हणून हिलवलं. त्या लेकीला बाप भेटला. अजून सुख काय पदरात पाहिजे. विठेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवलं. विचार केला, अजून 2 मिनिटं थांबले तर ओरडून बाहेर काढतील, ओरबाडून बाहेर खेचतील. नको मला असं आयुष्य जे विठेवरच्या मालकाशिवाय जगलं जाईल. एका क्षणात कानोपात्रेनं पंढरीच्या मालकाच्या चरणावर देह सोडला. याला परमार्थ म्हणायचं. देवाने तरी
काही कमी केलं. अनंत ब्राह्मण नावाचा ब्राह्मण त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कानोपात्रा. गेलात का कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा. आमचा क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतो, पण पंढरपूरला जात नाही. आम्हालाच आमची किंमत नाही. लोकांनी काय करायला? अरे गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं, धर्म आपला. आपण आपल्याच धर्माने, आपल्याच परंपरेनं आणि आपल्याच मातीचं वैभव वाढवण्यासाठी जगलं पाहिजे. तर सामर्थ्यवंत आपण आपलंच कौतुक केलं पाहिजे. काय करू या विषयाकडे चला. पंढरपूरला गेलात, रांगीनं दर्शन घेतलं कधी, तर रांगीच्या दर्शनामध्ये एक झाडाची फांदी आडवी लागते तुम्हाला. तो वृक्ष म्हणजे कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष, ज्याची फांदी आडवी आहे, ज्याला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त आहेत. नामदेवराय म्हणजे कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घेमी तयाचे. नामदेवराय म्हणले आषाढीची वारी आम्ही करायची, पायपीट आम्ही करायची, देह तुझ्या चरणावर आम्ही सोडायचा, आणि या पुरीला तुझ्या आधी का मस्तक लावायचं? कोणी छाटछूट पोरगी तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. आणि जीव दिला पण परमार्थ सोडला. तुकोबराय म्हटले अगदी तसं आहे देवा, जीव दिला, जीव देईल, पण तुझ्यावरचं मन दुसरीकडे जाणार. अशी वेळ आली ना तर जीव देईल, पण स्वतःचं अस्तित्व तुझं भक्त म्हणून राखेल. हे कसं काय शक्य झालं? तुकोबराय म्हणल्या कसं होणार नाही? माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. आणि जीव देऊन शरण राखता आलं. मग काय नोहे सारी पाणी रावे लबन मिळवी पाय, माझे चित्त तुझे पाया, पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, राया राया, मिठी पडली पंढरी राया, पडली पंढरी राया. असाही देह नाशिवंत आहे, आत्मा निर्गुण निराकार आहे. हा तुझ्याशी संलग्न झाला तथा म्हणे एक मरण्याची उत्तम जीव रे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती. अहो माऊली तुकोबा गेले असं म्हणायचं सामर्थ्य तरी कोणात आहे मला सांगा? आजही माझ्या माऊलींची समाधी सामर्थ्यवंत नव्हे, 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारांना समाधी घेऊन, पण आजही माझ्या ज्ञानोबारा आहे त्याच दृष्टीने या भक्ताचं रक्षण करतात आणि सामर्थ्यवंत जिवंतपणे करतात. एवढी काठी जनजन संजीवन समाधी ना तुकोबारा आहे. स्वदेह वैकुंठवास, नाथबाबा स्वदेह जल समाधी. संत रे जे देहाच्या पलीकडे गेले, फक्त आत्मा आणि परमात्मा संलग्न झाला. कसं काय झालं? काही नाही म्हणे हरी उच्चारे, कशानेच नाही. नाम घेता विठोबाचे पर्वत उधळतील, काही नाही, फक्त नाम. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही नामचिंतन पंढरपुरापर्यंत पोहोचलं पाहिजे. दोन्ही हात उभा राहिलेले बसलेले सगळे. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर गाथा गोविंद, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर गाथा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा, 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 राधा गोविंद 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 रघुमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगत घेतले तर घ्या. तुम्ही कुठे ऐकायला बसलात? बोलल्यावर झोमेन पण मी बोलणार.
तुम्ही एवढे आले, यातले अर्धच कीर्तन ऐकायला आले, अर्ध एकाच कामासाठी आली, टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरंच आहे म्हणा तुमचं. नाही खरं सांगू, बहीण म्हणून सांगते, लेख म्हणून सांगते, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतोय, आयुष्यभर लक्षात ठेवा. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे, कोणाकडे कमी कोणाकडे. पण जर पंढरपुरात विटेवरच्या मालकाच्या चरणासमोर आला तर तो प्रसिद्धी बघून तुम्हाला भाव दर्शन देत नाही, तुमचा भाव बघूनच तुम्हाला सामर्थ्य देतो. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. किती प्रसिद्धी चालेल. कुठल्याच चॅनलमुळे कीर्तनकार मोठा होत नाही, कीर्तनकारांमुळे चॅनल मोठं होऊ शकतं. हे लक्षात ठेवा. म्हणून कुणालाच हा या चॅनलवर गेला म्हणून हा मोठा, ते चॅनल मोठं की त्याच्यावर महाराज गेला. पण हे तुम्ही फेम वगैरे लावता ना, हे विनोदाचार्य, हे काही नका लावत चौ बघा. कमीत कमी वैयक्तिक माझ्यासाठी तर जेव्हा केव्हा तुमच्या भागात माझं कीर्तन असेल, परिपूर्ण नाव टाका. सगळ्यात मोठी पदवी आहे, आम्ही त्याचे चाकर आहे आणि तो आमचा मालक आहे. हरिभक्त परायण, एवढीच पदवी आम्हाला शोभेशी आहे आणि तेवढीच आम्हाला पुरेशी आहे. एवढंच नाव टाकायचं, हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब. त्याच्या पलीकडे एकही पदवी लावायची नको. तुमच्या पदवीमुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांना अपेक्षा कीर्तनाकडनं पुन्हा तीच राहते. आणि कीर्तनाला विनोदाची गरज नाहीये. विनोदाची गरज आपल्यासारख्या संसारिक माणसाला आहे, व्यासपीठाला नाही. तुम्ही बसावं म्हणून विनोद केला जातो. पण काय झालं ना, या गोष्टीमुळे काही काही माणसं खुशाल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होईल मी, तुला प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सत्ता होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज आहे मी, त्याच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हाला आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही, तू एक काम कर, गुत दे तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादम मी उगत दी उगत. दमऱ्याचा खेळ आहे माझा, वाजवणारी माझा, नाचणारी मी. अरे वा, काय बोला लोकांना. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती, तुला उकळा घरून मुसळात न काढते आणि मग लाईनीला सांगते सुपाऱ्या. आणि सगळे सारखे नसतात रे दादा. आज जेवढी वर्ष मी कीर्तन केलं ना, 10-12 वर्ष, म्हणजे पहिलं तप पूर्ण होईल. 12 वर्ष तर माझी प्रसिद्धी नव्हती. एक तप पूर्ण झाल्यावर पांडुरंगाने कृपा करावी, हळूहळू प्रसिद्धी आली सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याच्या आधी अखंडितपणे कीर्तन केलेलं आहे. आणि मग जेव्हा प्रसिद्धी आली, हळूहळू लोक पैसे द्यायला लागले. पहिलं लोक कीर्तनाला मानधन देत नव्हते, आता प्रसिद्धी आल्यापासून लोक देतात आणि चांगलं देतात. तेव्हा विचार केला, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. त्याच्या बापाकडला होता, त्याला खर्चाचं कळलं नाही. आमची अशी गत होऊ नये. कारण माऊली म्हणतात, जरी स्वधर्मात होते स्टेजे वेळे आपण याते, तेथे तिचे बहुतेक सन्मान योग्य 50% भाग तरी धर्माला गेला पाहिजे. म्हणून मी असं कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा राहून नजर वर करून माऊलींच्या समोर सांगू शकते, ग्रंथात 1 रुपया कुणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, फक्त कीर्तनाच्या मानधनावर 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी सामर्थ्याने शिक्षण घेऊ शकते. आणि 6 मजली माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. कधी आलात तर नक्की या बघायला. बार्शीला, सोलापूर जिल्हा, बार्शी तालुक्यात. पुण्याला तर बायपासला संस्था आहे, कैवल्य सम्राट चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांची मुलींची शिक्षण संस्था, असं आम्ही सामर्थ्याने म्हणतो. कारण ती ज्ञानोबारायांची आहे, आमची नाही. ती त्यांनी घडवली. आज 7 ते 70 मुली माझ्याकडे आहेत. बऱ्यापैकी जे बेसिक शिक्षण आहे, सीबीएसई पॅटर्न, एसएससी पॅटर्न, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, आर्ट, कॉमर्स, सायन्स, हे तर मुली शिकतातच.